एकतर संजय राऊतांना आदरणीय दादांच्यावरती टीका करण्याचा कुठलाच नैतिक अधिकार त्या ठिकाणी नाही. दादांची केवळ भेट मिळावी यासाठी माझ्याकडे अर्ज करणारे संजय राऊत यांनी दिल्लीला मी त्याच वेळेला सांगितलं की उद्धवजींनी याच्यामध्ये थोडंसं वेगळं घेऊ नये. पंतप्रधान महोदयांना भेटून आल्याच्यानंतर उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये काय चलबिलता निर्माण झाली होती हे संजय राऊतांनी दादांच्याकडे सांगण्यासाठी किती वेळा माझ्याकडे अर्ज केली. दादांची त्यांची भेट झाल्याच्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, मिलिंदजी नार्वेकर ही त्या ठिकाणी उपस्थित होते. मी त्यावेळेला सांगितलं की तेवढाच एक ट्रेलर मी त्या ठिकाणी सांगितलेला आहे. आमच्या त्या दीर्घकाळ चाललेल्या बैठकीमध्ये उद्धवजींच्या मनामध्ये नेमकं काय काय आहे आणि ते आता नेमक्या कुठल्या मानसिक अवस्थेमध्ये पोचलेले आहेत आणि पुढची पावलं आपल्याला काय काय उचलावी लागतील या बाबतीमधलं सुद्धा सविस्तर चर्चा संजय राऊतांनी माझ्या एकनाथराव शिंदे, मिलिंद नार्वेकर यांच्या उपस्थितीमध्ये दादांना केली होती. हात जोडून दादांना ते सातत्याने विनंती करत होते की नेमकं काय पुढे करावं. अशा संजय राऊतांना दादांनी अभिमान घाण ठेवला असा बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार त्या ठिकाणी नाही. पण भर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवरती जाहीर टीका केली. त्या ठिकाणी अजित पवार देखील उपस्थित होते. यावरती अजित पवार गटाच्या आमदारांची गटाची काय भूमिका आहे? मी परवाच्या दिवशी सांगितलं की या विषयावरती मी काही भाष्य करणार नाही, मी काय कॉमेंट त्या विषयावरती देणार नाही. परंतु सर, आज तुमची संपूर्ण फ्रंटल सेलच्या आघाडीची संपूर्ण बैठक होती प्रमुखांची. खरं तर अनेक दौरे बाकी आहेत, कारण विविध तुमच्या फ्रंटल सेलच्या अध्यक्षांचे दौरे होतात, परंतु तुम्ही स्वतः प्रदेशाध्यक्ष असून अनेक ठिकाणचे दौरे अजूनपर्यंत केलेले नाहीत. काही दौरे होण्याची शक्यता आहे का? आगामी भूमिका कशी असणार आहे संपूर्ण पक्षाची? राज्यभरातल्या जवळपास 30 आमचे जे काही फ्रंटल ऑर्गनायझेशनचे प्रमुख आहेत, विशेष करून महिला, युवक, युवती आणि इतर जे काही अल्पसंख्याक, त्याचबरोबर ती सामाजिक न्याय सेल अशा सर्वांचीच एक प्रदीर्घ बैठक त्या ठिकाणी आम्ही घेतली. जवळपास 3 तास आगामी येणाऱ्या संबंध राजकीय बाबी, निवडणुका असतील, दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतलेली भूमिका असेल, त्या फ्रंटल ऑर्गनायझेशनची राज्य जिल्हास्तरीय कार्यकारिणी नेमायची असेल, या संदर्भामध्ये आम्ही सखोल त्या ठिकाणी चर्चा केली. मी मागे सांगितल्याप्रमाणे एक राज्यव्यापी दौरा मी प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि माझ्या समेत आमचे फ्रंटलचे सगळे प्रमुख म्हणून आम्ही लवकरच त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. आज उद्या आम्ही त्याच्याकडे त्या बाबतीमध्ये नियोजन करू. दिवाळीच्या नंतर दादांचाही राज्यव्यापी दौरा आम्ही त्या ठिकाणी नियोजित केलेला आहे. एका बाजूला आज मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सुरू असलेली भूमिका, मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने उचललेली पावलं, त्या संदर्भामधली सुद्धा भूमिका काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी आपल्या साऱ्यांच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्यक्त केलेली आहेत. आमचे दौरे लवकरच त्या ठिकाणी सुरू होतील. संघटन मजबूत करण्याचं काम ब्लॉक लेवलपासून म्हणजे तालुका स्तरापासून ते राज्य पातळीवरती विविध सेलच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी नक्कीच करतो आहोत. विशेष करून महिला आणि युवक या दोन्ही फ्रंटल ऑर्गनायझेशनचं काम गेल्या 3 महिन्यामध्ये अतिशय उत्तम पद्धतीचं झालं. वेगवेगळे सामाजिक, शैक्षणिक, रोजगाराच्या संदर्भामध्ये पक्षीय सोडून अनेक सामाजिक उपक्रम ज्या पद्धतीने घेतले गेले त्याला उदंड प्रतिसाद जनतेचा आणि विशेष करून महिला भगिनींचा, तरुणांचा त्या ठिकाणी मिळाला. मला विश्वास आहे की उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये दादांच्या नेतृत्वाखाली एक बळकट संघटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं उभं राहील. खरं तर पवारांनी जवळपास देशाचे कृषीमंत्री असताना 70,000 कोटीची कर्जमाफी केली. काल मोदींनी केलेल्या टीकेला तुम्ही समर्थन देत आहेत? मी मगाशी सांगितलं, कालही आपल्याला बोललो की मोदी साहेबांनी केलेल्या वक्तव्याच्याबद्दल मी काही त्या ठिकाणी बोलणार नाही. वेगवेगळ्या वेळेला या देशामध्ये झालेली कर्जमाफी आणि किमान आधारभूत किंमत या संदर्भामध्ये पवारसाहेबांनी बजावलेली भूमिका या बाबतीमध्ये आम्ही नेहमीच बोललेलो आहोत. आम्हाला त्या विषयाचा कमालीचा आदर आहे. परंतु ज्या पद्धतीने आता नरेंद्र मोदी हे स्वतः शरद पवार यांच्यावरती टीका करतात आहेत, आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत, कुठेतरी राज्य आपल्या हातातून जाणार, त्याचमुळे माझ्यावरती जी आहे ती टीका केली जाते असं पवारांचं म्हणणं आहे. मी वारंवार बोलत आलो की आदरणीय पवारसाहेब पत्रकार परिषद किंवा ज्या ज्या ठिकाणी काही त्यांचं मत प्रदर्शन करतील त्या बाबतीमध्ये मी काही बोलणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची भूमिका वेगवेगळ्या कार्यक्रमातून, पक्षाच्या मेळाव्यातून आम्ही नेहमीच त्या ठिकाणी सांगणार आहोत. दादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा आम्ही निर्णय का घेतला, केव्हापासून भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याच्या दृष्टीतून पक्षामध्ये चर्चा सुरू झाली, या बाबतीमध्ये सुद्धा सविस्तर विवेचन मी वारंवार त्या ठिकाणी केलेलं आहे. 2014चा असेल, 2016-17 असेल, 2019 असेल, 2022 असेल, 2023 असेल, अशी अनेक घटना राज्यातील जनतेला त्या ठिकाणी निश्चितपणाने माहिती आहे.
दादांचा निर्णय काही एका दिवसामध्ये त्या ठिकाणी झालेला नाही. अनेक दिवस अनेक वर्ष पक्षांतर्गत पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांच्या सहमतीच्या माध्यमातून जी काय भूमिका वेळोवेळी घेतली गेली होती त्याचा परिणाम म्हणजे एनडीएमध्ये आम्ही त्या ठिकाणी सहभागी झाले. मराठा आरक्षणावरती आता सध्या वातावरण तापलेलं आहे. मनोज जरांगे पाटील गेल्या 4 दिवसांपासून आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. आता एक ऑडिओ क्लिप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची एक ऑडिओ क्लिप जी आहे ती सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होते. त्याच्यामध्ये मराठा समाजाला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवी दिलेली. नारायण राणे साहेबांची ऑडिओ क्लिप मी काय त्या ठिकाणी पाहिली नाही. मराठा समाजाचं आरक्षण द्यावं यासाठी ज्यावेळेला राज्यामध्ये लोकशाही आघाडीचं सरकार होतं, ज्या सरकारमध्ये मी पण मंत्री म्हणून त्या ठिकाणी होतो, त्याला नारायण राणेच्याच अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली होती. राणे समितीचा अहवाल आला. त्यावेळेला मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय लोकशाही आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून घेतला गेला. दुर्दैवाने उच्च न्यायालयामध्ये ते टिकलं नाही. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं. ते उच्च न्यायालयामध्ये टिकलं, परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी टिकलं नाही. मग या विषयाचा सखोल अभ्यास नारायण राणेंचा त्या ठिकाणी आहे. त्यांची क्लिप मी पाहिलेली नाही, त्या बाबतीमध्ये मी मत व्यक्त करू इच्छित नाही. त्याचबरोबर ती त्यांची काही स्पष्ट मतं असतात, ती वेळोवेळी त्या ठिकाणी प्रकट करत असतात. सर्वांनाच ती आवडतील अशातला काय भाग नाही. प्रत्येकजण आपापल्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून आपलं मत त्या ठिकाणी प्रकट करत असतात. खरं तर अनेक नेत्यांना गावबंदीचा सामना करावा लागतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट स्वतःच्याच मतदारसंघात असलेल्या माळेवाडी साखर कारखान्याच्या कार्यक्रमाला जाता आलेलं नाही. खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं संपूर्ण फेल्युअर म्हणायचं का? खरं तर त्यांच्याच मतदारसंघात त्यांना जाता येत नाही, टॅकल करता येत नाही. आपण काहीतरी विसंगत बोलता. दादांचं फेल्युअर बारामतीमध्ये कधीच होऊ शकत नाही. लोकभावनांची कदर करणं हा विचार आमच्या सर्वांच्याच मनामध्ये त्या ठिकाणी आहे. त्यापेक्षा वेगळं त्याच्यामध्ये असण्याचं काही कारण नाही. दादा कालही बारामतीच्या जनतेच्या मनातले जे काही काम करण्याची त्यांची जी भूमिका आहे, गेले 35 वर्ष ज्या पद्धतीने बारामतीच्या परिसरामध्ये त्यांनी काम केलं ते त्यांच्या पद्धतीने बारामतीकर त्यांच्यावरती उदंड प्रेम त्या ठिकाणी करत आहेत. त्यामुळे कुठलंही फेल्युअर असण्याचं काहीच कारण नाही. विनाकारण कुठलाही संदर्भ घेत आपण काहीतरी त्या संदर्भामध्ये वक्तव्य करणार असू तर ते योग्य ठरणार नाही. मराठा आरक्षणासंदर्भात काही तरुणांनी आत्महत्या केलेली आहे. म्हणजे काल पण बघायचं तर त्या संदर्भात आत्महत्या होताना बघायला मिळालेली आहे. आणि अशा प्रकारे सरकारला देखील कुठेतरी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न जो आहे तो होताना दिसतोय. या सगळ्याकडे कसं बघता आहे? प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्या मराठा संघटनांचं म्हणणं ज्या ज्या वेळेला सकल मराठा समाजाने राज्यभरामध्ये आंदोलन काढलं त्या सर्वांचं म्हणणं हे आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, पण ते आरक्षण टिकलं पाहिजे. दुर्दैवाने गेल्या 2 वेळेला दिलं गेलेलं आरक्षण कायद्याच्या कसोटीवरती न्यायालयामध्ये टिकलं नाही. आजही सगळ्या समाजाची तीच भावना आहे की आरक्षण मिळालंच पाहिजे, परंतु ते कायद्याच्या कसोटीवरती टिकलं पाहिजे. कालही मी आवाहन केलं, आजही मी नम्रतेचं आवाहन करू इच्छितो आहे की संयमाने हा सगळा प्रश्न सोडण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकार पावलं त्या ठिकाणी उचलतं आहे. त्या दृष्टिकोनातून सुद्धा आज ज्या काय आत्महत्या होत आहेत त्या सर्वांच्यासाठी क्लेशकारक आहेत, दुर्दैवी आहेत. सगळ्या मराठा समाजातील तरुणांना मी विनंती करू इच्छितो आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष नात्याने सरकार सकारात्मक आहे. फक्त वेळ जातो आहे कायद्याच्या कसोटीवरती देण्यासाठी जी काय कारवाई करावी लागते ती करण्याच्या संदर्भातला वेळ त्या ठिकाणी जातो आहे. रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा जी आहे ती आता थांबलेली आहे. खरं तर रोहित पवारांना कुठेतरी मराठा समाजातल्या तरुणांचा रोष जो आहे तो त्यांना पत्करावा लागला आणि त्यानंतर आता त्यांची जी युवा संघर्ष यात्रा होती खरं तर तुमच्या सरकारच्या अनेक धोरणांच्या विरोधातली ती आता त्यांनी बंद केली. असं त्यांना बंद करायला कारण मिळालं, नाहीतर चालू राहिली असती तर त्यांना किती प्रतिसाद मिळाला असता तो त्यांना अनुभवायला मिळाला असता. काही माणसं काही कारणं शोधत असतात, आण्याचं नेमकं कारण त्यांना मिळालं. नशिबान आहेत ते, अनेक अर्थाने नेहमी नशिबाने त्यावेळेला आणखी नशिबान ठरले. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.